गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील नवेझरी मोक्षधाम परिसरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षीसुद्धा महाशिवरात्रीनिमित्त मोक्षधाम नवेझरी येथील भगवान शंकरांच्या मूर्तीचं दुधाने अभिषेक करून पिंड व नंदीचं पूजन करण्यात आलं। तिरोडा विधानसभा क्षेत्राचा आमदार विजय रहांगडले, समाज कल्याण सभापती रजनी सोयाम, तेजराम चव्हाण, सभापती पंचायत समिती तुमेश्वरी बगेले, जिल्हा परिषद सदस्य पिंटू रहांगडले, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मुनेश्वर रहांगडले उपसभापती यांची उपस्थिती होती। अतिथींचे स्वागत शाल श्रीफळ देऊन करण्यात आलं। मोठ्या संख्येने भाविकांनी पूजा करण्यासाठी मोक्षधाम परिसरात गर्दी केली होती। भाविकांच्या मनोरंजनासाठी शाहीर आर्यन नागदेवे व संच यांचा खडा तमाशाचं आयोजन करण्यात आलं होतं। भाविकांसाठी महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। यात्रा भरते आणि त्यानिमित्त महाप्रसाद आणि यावर्षी तमाशाचा सुद्धा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। भाविकांची या परिसरातली अलोट गर्दी आणि त्यांच्या हे श्रद्धेचे स्थान बनत चाललेलं आहे। या ठिकाणी लोकांची श्रद्धा असल्या कारणाने अनेक दानशूर लोक या ठिकाणी दानसुद्धा करण्याच्या मानसिकतेत आहेत, काहींनी केलेले आहे। आणि हा एक पर्व महाशिवरात्री मोठा एक नवेझरीमध्ये महाशिवरात्री मोक्षधाममध्ये जवळपास पहिल्याच इकडच्या एरियामध्ये भरत आहे आणि लोकांचा उत्साह मी त्यांचं अभिनंदन आभारसुद्धा मानतो की त्यांनी खूप छान माझे कार्यकर्ते, गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते, बालगोपाल जे सकाळी माझ्या स्वच्छते मोहीममध्ये सामील होतात, जे त्याचा खूप ऋणी आहे आणि असंच त्यांनी मदत करत राहावं। आपण एक नवेझरीचा महाशिवरात्री हा मोक्षधाममधला एक पर्व मोठ्या उत्साहात ज्याच्याकडे शासनाचं लक्ष वेधून आपण इथल्या विकास कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार। नवेझरी गावामध्ये महाशिवरात्रीचं पर्व मागील 7-8 वर्षापासून सुरू झाले आहे। ते अगदी छोटंसं काम आम्ही सुरू केलं होतं, पण आमच्या आयोजन समितीनं सतत केलेल्या कामामुळे गाव परिसरातील भाविकांची श्रद्धा या मोक्षधाम नवेझरी महाशिवरात्री कार्यक्रम होत आहे तिथे वाढत चाललेली आहे। आणि याच्या अनुपस्थितीमध्ये यावर्षी संपूर्ण महाप्रसादाचा खर्च आमचे रामाजी नवेझरीतील ग्रामस्थांनी उचललेला आहे। असं दिवसेंदिवस या महाशिवरात्री पर्वाला खूप मोठं सहकार्य परिसरातील गावकऱ्यांकडून लाभत आहे आणि आमच्या आयोजन समितीनं येथे येणाऱ्या भक्तांचं मनोरंजन व्हावं याकरता प्रबोधकार नागदेवजी यांच्या तमाशाचा कार्यक्रमसुद्धा आयोजित केलेला आहे। असंख्य अशा बहुसंख्येनं भाविक इथे उपस्थित झाले आहेत, त्यामुळे मी आयोजन समितीवरून त्या भाविकांचे आभार व्यक्त करतो। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।